MJP भरतीचा रिझल्ट अजून लागलेला नाही. कट ऑफ अजून आलेला नाही. आणि आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मेरिट लिस्ट नेमकी कधी लागणार? पण मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, जी बहुतेक कॅन्डिडेट्स इग्नोर करत आहेत आणि कदाचित याच कारणामुळे प्रोसेसला उशीर होत असू शकतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रावीस करिअर अड्डावर. मित्रांनो, MJP भरती दिलेल्या हजारो विद्यार्थ्यांची नजर आता फक्त मेरिट लिस्ट आणि फायनल कट ऑफवर आहे. रोज वेबसाईट चेक केली जाते. टेलिग्रामवर अपडेट्स पाहिले जातात. पण अजूनही ऑफिशियल अपडेट आलेली नाही. आता अनेकांना वाटतंय की एवढा उशीर का होतोय? तर इथेच एक महत्त्वाची प्रोसेस असते, जी बहुतेकांना माहिती नसते. सर्वात आधी आन्सर शीट चेकिंग कंप्लीट केली जाते. त्यानंतर कॅटेगरी वाईज मार्क्स व्हेरीफाय होतात. जर मल्टिपल शिफ्ट्स असतील तर नॉर्मलायझेशन प्रोसेस लागू शकतो. नंतर ऑब्जेक्शन्स चेक होतात आणि शेवटी फायनल मेरिट तयार करून अप्रूव्हल घेतलं जातं. म्हणजे मेरिट लिस्ट अपलोड होण्याआधी डिपार्टमेंटला खूप मोठी बॅकएंड प्रोसेस कंप्लीट करावी लागते. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. सध्या काही इंटरनल लेव्हलवर मेरिट रिलेटेड चेकिंग फास्ट झाल्याची चर्चा सुरू आहे. म्हणून पुढील काही दिवस कॅन्डिडेटसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. आणि इथेच बहुतेक विद्यार्थी मोठी चूक करतात. ते फक्त कट ऑफ किती जाईल यावर फोकस करतात. पण पुढची प्रोसेस काय असणार आहे हे चेक करत नाहीत. कारण मेरिट लागल्यानंतर लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा नेक्स्ट प्रोसेस सुरू होऊ शकते. आणि डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट असतील तर मोठी अडचण होऊ शकते. म्हणून आधार कार्ड, एज्युकेशन डॉक्युमेंट्स, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रीमी लेअर आणि बाकी रिक्वायर्ड पेपर्स रेडी ठेवा. आता मेरिट लिस्ट कधी लागू शकते? तर सध्याची प्रोसेस पाहता डिपार्टमेंटकडून कधीही अपडेट येऊ शकतो. कारण अनेक वेळा रिझल्ट अचानक अपलोड होतो आणि नंतर वेबसाईट स्लो होते. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. जे कॅन्डिडेट्स शांतपणे तयारी आणि अपडेट्स दोन्हीवर लक्ष ठेवतात, त्यांनाच सिलेक्शनची खरी चान्स जास्त असते. जर तुम्हालाही MJP भरतीचा लेटेस्ट अपडेट सर्वात आधी पाहिजे असेल, तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि रावीस करिअर अड्डा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढचा अपडेट खूप महत्त्वाचा असू शकतो.